नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आज आता आपण आपल्या सेकंड लेक्चरमध्ये, काल आपण पहिल्या लेक्चरमध्ये आपण 3 चॅप्टरविषयी डिस्कशन केलं होतं. ठीक आहे. आज आपण 12th सायन्सच्या पुढच्या 3 चॅप्टरविषयी थोडंसं डिस्कशन करणार आहेत. परत एकदा लक्षात घ्या, आपण प्रत्येक चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू बघतोय. पहिल्यांदा सगळ्या चॅप्टरची माहिती आपण घेणार आणि मग एका टॉपिकला आपण सुरुवात करणार. मग पहिले जे आपले 5 लेक्चर आहेत त्या पहिल्या 5 लेक्चरमध्ये आपण प्रत्येक टॉपिकचा एक ओव्हरलुक घेतोय. त्यामध्ये कुठल्या गोष्टी ॲड आहेत, कुठल्या गोष्टी डिलीट आहेत, हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 4 जो आहे तर त्याला आपण बोलतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे. मग मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सचा मिनिंग काय होणार तो नीट लक्षात घ्या. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, तर मग आपण याच्या पूर्वीचं 3 नंबरचं जे चॅप्टर बघितलं होतं ते इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन होतं आणि नेक्स्टचा जो पार्ट येतो दॅट वी कॉल्ड एज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मग आता ह्या चॅप्टरविषयी जर मी तुम्हाला सांगायला गेलो तर परत एकदा मी एक डायग्राम परत रिपीट करतो. ही सेल आहे, या सेलच्या सेंटरला हा तुमचा कोण आहे बाळांनो? न्यूक्लियस. ठीक आहे. या न्यूक्लियसच्या आत कोण आहे? तुमचा क्रोमोझोम. राईट. या क्रोमोझोमच्या आत कोण येणार आहे? तुमचा DNA. अँड द पार्ट ऑफ DNA इज कोण येणार आहे? तुमचा जीन. कोण येणार आहे? जीन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये आपण कोणाची माहिती बघितली होती? जीन. आणि ह्या चॅप्टरमध्ये आता आपण कोणाचं स्ट्रक्चर बघणार? DNA. मग मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये आपण कोणाची माहिती बघणार? DNA. मग DNAचं काय काय बघणार आपण? राईट. फर्स्ट पॉईंट या ठिकाणी जो आपला येतोय दॅट पॉईंट वी कॉल्ड ॲज DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे की नाही? पहिल्यांदा प्रूव्ह करण्यात आलं DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. हा पॉईंट या चॅप्टरमध्ये कव्हर अप होणार तुमचा, DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. ओके. सेकंड पॉईंट या चॅप्टरमध्ये आपण कव्हर अप करणार या DNAचं आपण काय बघणार? कंपोजिशन. काय बघणार? कंपोजिशन ऑफ DNA. राईट. कंपोजिशन ऑफ DNA. मग जर विचारलं माझ्या प्रत्येक बाळाला तर DNA किती गोष्टींपासून बनतो, तर कंपोजिशन ऑफ DNA मध्ये तर DNAचे 3 ते 4 गोष्टींपासून बनतोय. पहिल्यांदा कोण येणार? शुगर. दुसरा कोण येणार? नायट्रोजिनियस बेस. आणि तिसरा कोण येणार? तुमचा फॉस्फरिक ॲसिड. आता जर बघायला गेलं तर या DNAच्या बाबतीत, इन केस ऑफ DNAच्या बाबतीत बेस पेअर्स कसे येतात? ATGC. बरोबर आहे की नाही? मग आता आपण या चॅप्टरमध्ये DNAचं काय बघणार? कंपोजिशन. पहिल्यांदा हे प्रूव्ह करणार DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. नंतर त्या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार? कंपोजिशन ऑफ DNA कोणापासून बनतो? मग DNA किती गोष्टींपासून बनतोय? 3. पहिल्यांदा कोण आहे? शुगर. इट्स अ पेंटोज शुगर ज्याच्यात 5 कार्बन येतात. राईट. शुगर नंतर कोण येणार? तुमचा नायट्रोजिनियस बेस. नायट्रोजिनियस बेस नंतर तुमचा कोण येणार? फॉस्फरिक ॲसिड. याला बोलतो आपण कंपोजिशन ऑफ DNA. मग कंपोजिशन ऑफ DNA नंतर या ठिकाणी तिसरा पॉईंट आपण जो बघणार तर त्याला आपण काय बोलणार? स्ट्रक्चर ऑफ DNA. काय बघणार? स्ट्रक्चर ऑफ DNA. मग प्रत्येक माझ्या बाळाला माहिती आहे की DNAचं स्ट्रक्चर कसं आहे रे? मी तुम्हाला 11th मध्ये पण सांगितलं होतं. DNAचं स्ट्रक्चर हे सिंगल स्ट्रँडेड का डबल स्ट्रँडेड? ते स्ट्रँड स्ट्रेट आहेत का हेलिकल? आयडेंटिकल और कॉम्प्लिमेंटरी. मग ते स्ट्रँड अशा पद्धतीने आहेत. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला माहिती की ते स्ट्रँड कसे आहेत? असे हेलिकल आहेत. राईट. दे आर आयडेंटिकल टू इच अदर. एका स्ट्रँडवरती जर तुमचे प्युरिन असतील तर दुसऱ्या स्ट्रँडवरती कोण असणार? पायरिमिडिन. म्हणजे ATGC. अशा पद्धतीने त्यांचे काय करण्यात आलेले स्ट्रक्चर. मग हे स्ट्रक्चर कोणी शोधून काढलं? जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक. मग त्यानंतर या चॅप्टरचा असता मेन अजून याच्यात पुढचा पार्ट येतो दॅट वी कॉल्ड ॲज रेप्लिकेशन ऑफ DNA. काय बोलतो आपण? पुढचा पार्ट या ठिकाणी काय बघणार आपण? रेप्लिकेशन ऑफ DNA. राईट. हा पॉईंट आपण या चॅप्टरमध्ये बघणार. रेप्लिकेशन ऑफ DNA म्हणजे काय? तुम्हाला पण प्रत्येकाला माहिती आहे. DNA पासून कोण बनणार आहे बाळांनो? DNA. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA फ्रॉम DNA कॉल्ड ॲज DNA रेप्लिकेशन. राईट. पहिल्यांदा आपण काय बघितलं? कंपोजिशन ऑफ DNA किती गोष्टींपासून बनतो? 3. शुगर, नायट्रोजिनियस बेस, फॉस्फरिक ॲसिड. DNAचे बेस पेअर कसे आहेत? ATGC. DNAचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रेट का हेलिकल? तो सिंगल स्टँडर्ड आहे का डबल स्टँडर्ड? ते आयडेंटिकल आहेत का कॉम्प्लिमेंटरी? मग स्ट्रक्चर बघितल्यानंतर त्याचं पुढचा पॅरामीटर काय बघतो? रेप्लिकेशन ऑफ DNA. म्हणजे माझ्या शरीरात DNA एकदाच बनलाय, नंतर त्याच्या काय बनत गेल्या? कॉपीज. आणि प्रत्येक कॉपीजमध्ये थोडा स्लाइटली काय चेंज. त्याला आपण मागच्या चॅप्टरमध्येच बघितलं. त्याला आपण काय बोलतो? व्हेरिएशन. राईट. मग DNA पासून DNA तयार होणं दॅट वी कॉल्ड एज DNA रेप्लिकेशन. मग सगळ्यांनी माझ्याबरोबर DNA रेप्लिकेशनची डेफिनेशन बोला. व्हॉट इज DNA रेप्लिकेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA फ्रॉम DNA called as DNA replication. What is DNA replication? The process of formation of DNA from DNA called as DNA replication. आता या DNA replication नंतर पुढचा 5वा पॉईंट या चॅप्टरमध्ये आपण कुठला बघणार तर त्याला आपण बोलणार ट्रान्सक्रिप्शन. रेप्लिकेशन नंतर अजून आपण काय बोलतो? ट्रान्सक्रिप्शन ऑफ DNA. बरोबर आहे की नाही? आता ट्रान्सक्रिप्शन मध्ये या प्रोसेसमध्ये काय येणार? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ कोण तयार होतं रे बाळांनो? mRNA. कोण तयार होतंय? mRNA.
जर mRNA तयार होतोय, कोणापासून तयार होतोय? तो DNA, दॅट यू कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. त्याला आपण काय बोलणार? ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. त्याला आपण काय बोलतो? ट्रान्सक्रिप्शन. अँड 6 नंबरचं जे काही 6 नंबरचा जो पॉईंट येणार त्याला आपण काय बोलतो? ट्रान्सलेशन. काय बोलतो आपण त्याला? ट्रान्सलेशन. नीट क्लिअर कट करा. व्हॉट इज ट्रान्सलेशन रे बाळांनो? ते पण तुम्हाला क्लिअर कट होईल. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. काय तयार होते? प्रोटीन. त्याला आपण काय बोलणार? प्रोटीन कोणापासून तयार होते? mRNA. राईट, सॉरी, कोणापासून तयार होणार तुमचा? mRNA. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA, दॅट इज DNA. मग कोण येणार तुमचा? mRNA, म्हणजे इकडे वरती DNA येणार. मग द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA, त्याला आपण काय बोलणार? ट्रान्सलेशन. काय बोलणार? ट्रान्सलेशन. मग आता मला प्रत्येक बाळाला या ठिकाणी या चॅप्टरमधली एक आयडिया आली. राईट, 4 नंबरच्या चॅप्टरमध्ये आपण टोटल स्टडी कोणाचा करणार आहेत? DNAचा. मग DNAचा स्टडी कशा कधी करणार? DNA जेनेटिक मटेरियल आहे की नाही हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट मार्फत, म्हणजे सायंटिस्ट लोकांनी जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत ते आपण चेक करणार आणि त्याचा प्रूफ करणार DNA ॲज अ जेनेटिक मटेरियल. मग सेकंड पोझिशनमध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यात आपण काय बघणार? कंपोजिशन ऑफ DNA. मग कंपोजिशन ऑफ DNA मध्ये किती बेस पेअर्स येतात? 4. ATGC. त्यानंतर काय बघणार आपण? स्ट्रक्चर ऑफ DNA. मग मला सांगा, स्ट्रक्चर ऑफ DNA मध्ये DNAचं स्ट्रक्चर कसं आहे? स्ट्रेट का हेलिकल? स्ट्रेट. नाही. कसे येते? हेलिकल. ते आयडेंटिकल का कॉम्प्लिमेंटरी? कॉम्प्लिमेंटरी. बरं, सिंगल स्टँडर्ड और डबल स्टँडर्ड? डबल स्टँडर्ड. स्ट्रक्चर बघितल्यानंतर पुढचा पॉईंट आपण काय बघतोय? रेप्लिकेशन ऑफ DNA. काय बघतोय? रेप्लिकेशन ऑफ DNA. मग रेप्लिकेशन ऑफ DNA मध्ये काय बाळांनो? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA फ्रॉम DNA. DNA पासून DNA तयार होणं. नीट लक्ष द्या रे. DNA पासून DNA तयार होणं त्याला आपण काय बोलतो रे? रेप्लिकेशन. रिपीट बोला. DNA पासून कोण तयार होणं? DNA. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ DNA फ्रॉम DNA कॉल्ड ॲज रेप्लिकेशन. त्यानंतर कोण येते? ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ mRNA फ्रॉम DNA कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आणि व्हॉट इज ट्रान्सलेशन? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोटीन फ्रॉम mRNA, त्याला आपण काय बोलतो? ट्रान्सलेशन. मग हे 3 पॅरामीटर आपण बघणार. अजून त्याच्यात येतं पुढचं लॅक ओपेरॉन वगैरे येणार. राईट, पॅकेजिंग ऑफ DNA मटेरियल येणार. हे या चॅप्टरमध्ये आपण या पॉईंट बघणार. बरं, मग आता आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये, चौथ्या चॅप्टरमध्ये काय बघायचं हे क्लिअर कट झालं. आता चौथ्या चॅप्टर नंतर आपण येणार चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 5चं नाव आहे ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. काय बघतोय बाळांनो? ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. तो पण पॉईंट आपण या ठिकाणी लगेच कव्हर अप करणार. आता मला तुम्हाला हे सांगायचं की एक मिथ आहे, खूप साऱ्या जुन्या काळापासून आपल्याला माहिती आहे की ह्या जीवनाची निर्मिती कशी झाली. मग आता मी याच्याविषयी, या चॅप्टरविषयी तुम्हाला काही पॉईंट या ठिकाणी सांगतो, ते तुम्हाला लगेच लक्षात येतील. पटापट तुम्हाला सगळ्यांना ते पॉईंट लक्षात येतील. कशा पद्धतीने मला काय म्हणायचं ते नीट लक्षात घ्या. राईट, मग आता हे चॅप्टर कुठलं नीट लक्षात घ्या. त्या चॅप्टरला आपण काय बोलतो? ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. काय बोलतो? ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. मग जर पहिल्यांदा विचारलं तर पहिल्यांदा मला जर डेफिनेशन विचारली, व्हॉट इज ओरिजिन? राईट, द पॉइंट वेअर द लाईफ इज इनिशिएटेड, दॅट यू कॉल्ड एज ओरिजिन. मग ओरिजिन ऑफ लाईफ अँड ओरिजिन ऑफ अर्थ, बोथ ऑफ द थिंग्स आर सायमल्टेनियसली डन. याबरोबर या सगळ्या गोष्टी कशा झाल्या? सायमल्टेनियसली. मग जर मला असं पण विचारलं, या ठिकाणी कोणाची डेफिनेशन विचारली? अर्थ, तर मी अर्थची डेफिनेशन कशी क्लिअर कट करेल ते नीट लक्षात घ्या. तुम्ही आता तुमच्याजवळ नोटबुक पण ठेवा आणि तुम्ही त्या नोटबुकमध्ये पण नोट डाऊन करू शकता. राईट, मी पहिल्यांदा ओरिजिनची तुम्हाला डेफिनेशन सांगितली. व्हॉट इज ओरिजिन? द पॉइंट वेअर द लाईफ इज इनिशिएटेड, जिथून जीवनाला सुरुवात झाली त्या बिंदूला मी काय बोलणार? ओरिजिन. बरं, जीवनाला सुरुवात कोणापासून झाली? जीवनाची सुरुवात आणि पृथ्वीची सुरुवात एकत्र आहे. मग पृथ्वीचा जन्म आणि जीवनाचा उगम हे एकत्र असे इव्हेंट आहेत. मग आपण अर्थ म्हणजे काय रे बाळांनो? अर्थ इज नथिंग बट ब्रोकन पार्ट ऑफ सन. बरोबर आहे की नाही? पृथ्वी हा कोण आहे? सूर्याचा एक तुटलेला भाग, त्याला मी काय बोलणार? अर्थ. रिपीट, आय विल रिपीट अ टर्म. व्हॉट इज अर्थ? अर्थ इज नथिंग बट द ब्रोकन पार्ट ऑफ सन. मग असे तुकडे पडले एके दिवशी सूर्यावरती, महाकाय असा स्फोट झाला, त्याला आपण बिग बँग एक्सप्लोजन बोलतो. आणि त्याच्यानंतर त्या सूर्याचे स्फोट झाले, त्याच्यापासून खूप सारे तुकडे लांब गेले. काही तुकडे सूर्यापासून लांब गेले, काही तुकडे सूर्याच्या जवळ राहिले. मग आता नीट क्लिअर कट करा. जे तुकडे सूर्यापासून लांब गेले ते अतिशय उष्ण नाही, ते काय झाले? थंड. आणि सूर्याच्या जवळ असतील ते अजून थंड नाही. काय होणार? ते अतिशय गरम. बरोबर आहे की नाही? पण हा जो अर्थ होता तो त्याच्यापासून खूप लांब पण नाही, खूप जवळ पण नाही, का सेमी डिस्टन्सवरती होता. म्हणून तिथलं टेम्परेचर हळूहळू नंतर काय व्हायला लागलं? कूल. आणि या अर्थवरती कोणाचा जन्म झाला? लाईफचा उगम झाला. मग दॅट यू कॉल्ड एज ओरिजिन. आता ओरिजिन नंतर पुढचा टर्म आपला या ठिकाणी येणार, त्या टर्मला मी काय बोलतो? इव्हॉल्युशन. काय बोलतो मी? इव्हॉल्युशन. व्हॉट आर द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इव्हॉल्युशन? द स्लो ग्रॅज्युअल चेंज. आय विल रिपीट अ टर्म. व्हॉट इज इव्हॉल्युशन? द स्लो ग्रॅज्युअल चेंज, न कळत होणारा बदल, त्याला मी काय बोलणार? इव्हॉल्युशन. काय बोलणार? इव्हॉल्युशन. बरं, मग या चॅप्टरमध्ये आपल्याला कुठले कुठले पॉईंट बघायचे ते नीट लक्षात घ्या. मग ओरिजिन कसं झालं लाईफचा? तर पहिल्यांदा काय झालं? केमिकल इव्हॉल्युशन. राईट,
पहिल्यांदा कुठलं इव्होल्युशन झालं तर त्या इव्होल्युशनला आपण काय बोलणार, केमिकल इव्होल्युशन. म्हणजेच काय रे बाळांनो, थोडक्यात सांगतो, पटापट सांगतो, ते नीट लक्षात घ्या. चॅप्टर घेताना तर मी इन डिटेल घेणार, नो टेन्शन. पण आज मला या चॅप्टरची ओळख करून द्यायची म्हणून मी सांगतो. या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार, पहिल्यांदा काय झालं, केमिकल इव्होल्युशन. म्हणजे जेवढे केमिकल्स, राईट, अर्थ इज नथिंग बट द ब्रोकन पार्ट ऑफ सन. मग जर अर्थ हा सूर्याचा तुटलेला भाग होता, मग हळूहळू अर्थचं टेम्परेचर काय व्हायला लागलं, कूल. पण सुरुवातीला अर्थ कशी होती, हॉट. मग दोज आर द लाइटेस्ट एलिमेंट, दे आर इन टू द फॉर्म ऑफ गॅस. जे हलके काही एलिमेंट होते त्याच्यावरती ते गॅसच्या स्वरूपात होते. आणि या गॅसच्या स्वरूपात किती गोष्टी होत्या, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. ह्या 4 गोष्टी होत्या. दोज आर हेवी, दे आर सिंक टू द सेंटर. त्यांचं रूपांतर कशात झालं, मेटलमध्ये. म्हणजे हलके होते, त्या हलक्या वायूंमध्ये किती गोष्टी होत्या, 4, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. बाळांनो, याच्यातला हा जो हायड्रोजन आहे ना, हा खूप उड्या मारणारा होता आणि हा कोणासोबत पण रिॲक्शन दाखवायचा. हा हायड्रोजन गेला कार्बन सोबत, तयार झाला मिथेन. हा गेला ऑक्सिजन सोबत, तयार झालं वॉटर. आणि हा गेला नायट्रोजन सोबत, तयार झाला अमोनिया. मग फॉर्मेशन ऑफ मिथेन झालं, फॉर्मेशन ऑफ अमोनिया झालं आणि फॉर्मेशन ऑफ वॉटर झालं. मग हळूहळू पहिलं जे वॉटर होतं ते वेपरच्या स्वरूपात होतं, ते हवेत होतं, वाफेच्या स्वरूपात होतं. आणि नंतर हळूहळू अर्थचं टेम्परेचर काय झालं, कूल. जशी जशी पृथ्वी थंड व्हायला लागली तसं तसं त्या वाफेचं रूपांतर कशात झालं, पाण्यात. आणि पृथ्वीवरती पहिला काय पडला, पाऊस. आणि त्या पहिल्या पावसात निर्मिती झाली रिव्हर्स, लेक्स, सी अँड ओशियन यांची निर्मिती झाली. आणि मग या पाण्यात काय आले रे बाळांनो, केमिकल. मग पाण्यात केमिकल आल्यानंतर हे सगळेच्या सगळे केमिकल एकत्र झाले आणि सगळेच्या सगळे केमिकल एकत्र येऊन काय तयार झाली, फर्स्ट सेल. काय तयार झाली, फर्स्ट सेल. मग फर्स्ट सेल इज नथिंग बट, ही कोणाचं कॉम्बिनेशन आहे, जगातली पहिली सेल ही कोणाचं कॉम्बिनेशन आहे, केमिकल. मग केमिकलचं कॉम्बिनेशन काय बनली, फर्स्ट सेल. आणि त्या फर्स्ट सेलला नाव देण्यात आलं, त्या फर्स्ट सेलला काय नाव देण्यात आलं, अमिबा. राईट. मग आता मला कळालं, पृथ्वीवरच्या पहिल्या सजीवाचं नाव मला काय कळालं, अमिबा. मग आता फर्स्ट सेल नंतर केमिकल इव्होल्युशन नंतर पुढचं जे काही इव्होल्युशन होणार त्या इव्होल्युशनला मी काय बोलतो, बायोलॉजिकल इव्होल्युशन. काय बोलणार मी त्याला, बायोलॉजिकल इव्होल्युशन. म्हणजे बायोलॉजिकल इव्होल्युशन म्हणजे काय रे बाळांनो, या अमिबाने आता काय करायला सुरुवात केली, कन्झ्युम करायला सुरुवात केली केमिकल्स. कोणामधले, पाण्यातले. म्हणजे ज्यावेळेस पाण्यातले न्यूट्रिएंट आणि कन्झ्युम करायला सुरुवात केली तर कुठलंही जेवण पचवण्याकरता श्वासोच्छ्वास करावा लागतो, रेस्पिरेशन करावं लागतं. आणि रेस्पिरेशनचा बाय प्रोडक्ट बाहेर काय पडतो, CO2. मग बाहेर पडलेल्या CO2मुळे, त्या एक्सेस कार्बनमुळे त्या पाण्यामध्ये काय घडून आलं, म्युटेशन. आणि म्युटेशन झाल्यानंतर हा अमिबा ही जी सेल, पहिली सेल कुठली सेल होती, हेटेरोट्रॉपिक. कुठली सेल होती, हेटेरोट्रॉपिक. ही हेटेरोट्रॉपिक सेल, या हेटेरोट्रॉपिक सेलमध्ये काय झालं रे पोरांनो, म्युटेशन. काय झालं, म्युटेशन. हे म्युटेशन कोणामुळे झालं, CO2. आणि ही हेटेरोट्रॉपिक सेल कशात रूपांतर झाली रे पोरांनो, ऑटोट्रॉपिक सेल. कशात रूपांतर झाली, ऑटोट्रॉपिक सेल. नीट लक्षात घ्या, कुठल्या सेलमध्ये रूपांतर झालं, ऑटोट्रॉपिक सेल. आणि हा अमिबाचं रूपांतर पुढे जाऊन कशात तयार झालं, अल्गी. कशात झालं, अल्गी. मग माझ्या प्रत्येक बाळाला माहिती आहे अल्गी काय, इट्स अ ट्रूली ॲक्वॅटिक प्लांट. पाण्यात तयार झालेलं प्लांट, त्याला आपण काय बोलतो, अल्गी. काय बोलतो आपण त्याला, अल्गी. आता नीट लक्षात घ्या, अल्गी जर पाण्यात तयार झाली तर अल्गी नंतर कोण आला, ब्रायोफायटा. मग कोण आला, टेरिडोफायटा. मग कोण आले, जिम्नोस्पर्म. आणि मग कोण आले, अँजिओस्पर्म. मग जगात पहिल्यांदा कोण तयार झाल्या, वनस्पती. आणि त्या वनस्पतींना खायला कोण आले, प्राणी. आणि अशा पद्धतीने अर्थवरती कोणाचं ओरिजिन झाला, लाईफ. मग बायोलॉजिकल इव्होल्युशन नंतर सगळ्यात मोठं इव्होल्युशन पुढचं जे झालं, ज्यावेळेस प्राणी आणि वनस्पती कंप्लीट होत्या, त्या इव्होल्युशनला मी बोलणार ऑर्गॅनिक इव्होल्युशन. काय बोलणार मी त्याला, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग सगळ्यांनी नीट टप्पे जाणून घ्या कशा कशा पद्धतीने इव्होल्युशन झालं. पहिलं इव्होल्युशन कुठलं झालं रे बाळांनो, केमिकल. दुसरं कुठलं झालं, बायोलॉजिकल. आणि तिसरं कुठलं झालं, ऑर्गॅनिक. परत एकदा रिपीट करतो, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार, द पॉइंट वेर द लाईफ इज इनिशिएटेड. जिथून जीवनाचा उगम झाला त्या पॉइंटला आपण काय बोलतो, ओरिजिन. व्हॉट इज इव्होल्युशन, द स्लो ग्रॅज्युअल चेंज. द स्लो ग्रॅज्युअल चेंज, त्याला मी काय बोलतो, इव्होल्युशन. बरं, मग द पॉइंट वेर द लाईफ इज इनिशिएटेड, जिथून लाईफला सुरुवात झाली त्या पॉइंटला मी काय बोलणार, ओरिजिन. मग ओरिजिन ऑफ लाईफ आणि ओरिजिन ऑफ अर्थ या दोघं एकाच वेळेस घडल्या. मग अर्थ काय रे बाळांनो, नीट लक्षात घ्या. सगळ्यांनी पुटपुटा पण तुम्ही बोलत असता, तुम्ही बोलत चला, मोबाईलवरती बघत असताना नीट क्लिअर कट करा. व्हॉट इज अर्थ, अर्थ इज नथिंग बट ब्रोकन पार्ट ऑफ सन. व्हॉट इज अर्थ बाळांनो, अर्थ इज नथिंग बट द ब्रोकन पार्ट ऑफ सन. व्हॉट इज इव्होल्युशन, द स्लो ग्रॅज्युअल चेंज. द स्लो ग्रॅज्युअल चेंज, त्याला मी काय बोलणार, इव्होल्युशन. काय बोलणार राजानो, त्याला इव्होल्युशन. मग आता मी पहिल्यांदाच या ठिकाणी पहिल्यांदा कुठलं इव्होल्युशन झालं, केमिकल इव्होल्युशन. कारण का, अर्थ कोणाचा भाग होता, सूर्याचा.
सुरुवातीला तो काय होता हट, त्याच्यावरती जे लाईटेस्ट एलिमेंट होते त्यांचं रूपांतर कशात झालं, गॅस, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. याच्यातला हायली रिएक्टिव्ह कोण रे, हायड्रोजन. तो कोणासोबत कंबाईन झाला, कार्बन, काय तयार झाला, मिथेन. कोणासोबत गेला, ऑक्सिजन, काय तयार झालं, वॉटर. पहिलं पाणी कोणाच्या स्वरूपात, वाफेच्या स्वरूपात, वेपर्स. आणि हायड्रोजन कोणासोबत गेला, नायट्रोजन, काय तयार झाला, अमोनिया. मग या सगळ्यांची मिथेन, अमोनिया, वॉटर हे सगळे रेडी झाले आणि हळूहळू हळूहळू ती अर्थ कूल झाली आणि या पृथ्वीवरती काय पडला, रेन. पहिला पाऊस पृथ्वीवरती पडला तर कोणाची निर्मिती झाली, नद्या आणि सागराची. दॅट्स रिव्हर, लेक्स, सीज अँड ओशियन. आणि त्या पहिल्या पाण्यात फर्स्ट सेल तयार झाली, तिचं नाव काय, अमिबा. मग फर्स्ट सेल हे कोणाचं कॉम्बिनेशन होतं, केमिकल. मग अमिबा कसा होता, हेटेरोट्रॉपिक. तो काय कन्झ्युम करायला लागला, फूड. कोणामधून, वॉटर. मग वॉटरमधून फूड कन्झ्युम करता करता बाहेर कोण सोडायला लागला, CO2. आणि त्या CO2 मुळे काय झालं, म्युटेशन. आणि या अमिबाचं रूपांतर या हेटेरोट्रॉपिक सेलचं रूपांतर कशात झालं, ऑटोट्रॉपिक सेल. आणि तिचं कन्वर्जन कशात झालं, अलगी. मग हेटेरोट्रॉपिकचं रूपांतर ऑटोट्रॉपिक मध्ये कशामुळे झालं, म्युटेशन. म्हणजे कशामध्ये चेंज झाला, जेनेटिक मटेरियल. आणि काय तयार झालं, ऑटोट्रॉपिक सेल, तिचं नाव काय, अलगी. मग अलगी तयार झाला, मग आला ब्रायोफायटा, मग आला टेरिडोफायटा, मग जिम्नोस्पर्म, मग अँजिओस्पर्म. तयार झाली जंगलं, वनस्पतींना खायला आले प्राणी. आणि काय तयार झाली, लाईफ. आणि मग त्या लाईफचा स्टडी कुठं कशामध्ये होणार, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग इव्होल्युशनचे किती मेन टप्पे बाळांनो, 3. पहिला कुठला, केमिकल इव्होल्युशन. दुसरा कुठला, बायोलॉजिकल इव्होल्युशन. आणि तिसरा कुठला, ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आता या सगळ्या गोष्टी क्लिअर कट झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघतोय. तिसरं चॅप्टर आपण या ठिकाणी कव्हर अप करणार. आपल्या तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे प्लांट, वॉटर अँड रिलेशन. प्लांट, वॉटर आणि रिलेशन, राईट. प्राणी आणि राईट, प्राणी आणि पाण्याचं काय 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 नातं आहे ते आपण या ठिकाणी क्लिअर कट करणार. प्लांट, वॉटर, रिलेशन हे पण खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, राईट. या चॅप्टरमध्ये आपण प्लांट, वॉटर आणि रिलेशन आपण बघणार, बरोबर आहे की नाही. वॉटरला आपण खूप समानार्थी शब्द बोललोय, बरोबर आहे की नाही. वॉटर, बरोबर आहे की नाही. या वॉटरचा आपल्याला काय बघायचं आहे, सोर्स, बरोबर आहे की नाही. आणि या वॉटरचा सोर्स कोण आहे रे, या वॉटरचा सोर्स कोण आहे रे माझ्या राजानं, सॉइल. कोण आहे, सॉइल. व्हॉट इज सॉइल, सॉइल इज नथिंग बट द कॅरियर्स ऑफ न्यूट्रियंट. आणि या सॉइलमध्ये कोण लपलेले, वॉटर. या वॉटरला खूप सारे सेम समानार्थी शब्द आहेत. कोणी त्याला ॲरो बोलतं, ॲक्वा बोलतं, जल बोलतं, पाणी बोलतं, बरोबर आहे की नाही. जल ही जीवन, बरोबर आहे की नाही. पाण्याचं एक खूप मोठं नातं आहे आणि दोज आर रिलेटेड टू द सॉइल. मग पाण्याचा सोर्स कोण आहे रे माझ्या राजानं, तर सॉइल. आणि सॉइलची व्याख्या काय, सॉइल इज नथिंग बट द कॅरियर्स ऑफ न्यूट्रियंट. व्हॉट इज सॉइल, सॉइल इज नथिंग बट द कॅरियर्स ऑफ न्यूट्रियंट. आणि या सॉइलमध्ये कोण लपलेले, तुमचं वॉटर. मग आता प्लांटला कुठलं वॉटर अवेलेबल आहे, प्लांट कशा पद्धतीने वॉटरला ॲब्झॉर्ब करणार, बरोबर आहे की नाही. जर बघायला गेलं, सपोज हे प्लांट आहे, या प्लांटला कोणाला ॲब्झॉर्ब करायचं आहे, वॉटर. हे वॉटर कुठे, जमिनीत, राईट. दॅट इज H2O किंवा आपण त्याला असं बोलू वॉटर, राईट. या वॉटरला काय करायचं, त्याला ॲब्झॉर्ब, बरोबर आहे की नाही. ही काय तुमची सॉइल, राईट. हे काय झालं तुमचं प्लांट. याला वॉटरला काय करायचं, ॲब्झॉर्ब. मग वॉटर कुठल्या डायरेक्शनने जात आहे, अपवर्ड, राईट. या सॉइलमध्ये कुठला फोर्स आहे रे, एक फोर्स आहे, त्याचं नाव काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. काय नाव आहे त्याचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करते, कुठल्याही गोष्टीला स्वतःकडे खेचते. मग वॉटर कुठल्या मुवमेंटला जात आहे, अपवर्ड. कोणाच्या अगेन्स्ट, ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट. मग त्यालाच आपण काय बोलतो, एक छोटासा फिनॉमिनॉन या चॅप्टरमधला, त्याला मी असं सांगणार, त्याला आपण काय बोलणार, असेंट ऑफ. काय बोलणार त्याला आपण, असेंट ऑफ सॅप. काय बोलणार त्याला आपण, असेंट ऑफ सॅप. आणि सॅप या शब्दाचा अर्थ असा होणार, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ वॉटर प्लस मिनरल. काय बोलणार त्याला, वॉटर प्लस मिनरल. याच्या कॉम्बिनेशनला वॉटर प्लस मिनरल बोलतो आपण. मग वॉटर प्लस मिनरल कसा कुठल्या डायरेक्शनला जाते, अपवर्ड. कुठल्या डायरेक्शनला जाते, अपवर्ड. मग आता नीट लक्षात घ्या, व्हॉट इज सॅप, द अपवर्ड मुवमेंट ऑफ द वॉटर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉल्ड ॲज असेंट ऑफ सॅप. गुरुत्वाकर्षणाला विरोध करून पाणी ज्यावेळेस वरती जातं त्याला मी काय बोलतो, असेंट ऑफ सॅप. नीट क्लिअर कट करा. या चॅप्टरमध्ये छोटे छोटे पॉईंट बघणार. पहिल्यांदा काय बघणार, सोर्स ऑफ वॉटर, जो कोण आहे, सॉइल. काही टर्म बघणार, बरोबर आहे की नाही. पाणी कुठे जाते, वरच्या डायरेक्शनला, कोणाला विरोध करून, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग या ठिकाणी कुठला टर्म आला, असेंट ऑफ सॅप. चला, सॅप या शब्दाचा अर्थ किती गोष्टीचं कॉम्बिनेशन, 2, वॉटर प्लस मिनरल. मग आता मी काय बोलतोय, दी अपवर्ड मुवमेंट ऑफ वॉटर अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला मी काय बोलतो, असेंट ऑफ सॅप. काय बोलतो बाळांनो त्याला मी, असेंट ऑफ सॅप. What is ascent of sap? The upward movement of the water against the gravitational force called as ascent of sap. चलो, मग आता माझ्या प्रत्येक बाळाला कळालं. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण किती करायचं, मागच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 1 मध्ये आपण किती टॉपिक डिस्कस केले, 3. आता लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय काय डिस्कस केलं, चॅप्टर नंबर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. याच्यात कोणाची माहिती, DNA, ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. किती इव्होल्युशन, 3. केमिकल, बायोलॉजिकल, ऑर्गॅनिक. जगातील पहिली सेल ऑटोट्रॉपिक का हेटेरोट्रॉपिक रे, हेटेरोट्रॉपिक.
तिचं रूपांतर मग कशात झालं ऑटोट्रॉपिक. मग जगात पहिल्यांदा अमिबा की अलगी अमिबा, आणि अमिबाचं रूपांतर मग पुढे जाऊन कशात झालं अलगी. कशामुळे म्युटेशन. आणि त्यानंतर काय बोलतो प्लांट वॉटर अँड रिलेशन. म्हणजे आतापर्यंत आपण टोटल किती चॅप्टरचा ओव्हरलुक बघितला 6. येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढच्या 3 चॅप्टरचा आपण ओव्हरलुक बघणार. पहिल्यांदा सगळ्या चॅप्टरचा ओव्हरलुक बघितल्यानंतर आपण एक चॅप्टर इन डिटेल घेणार. मग सुरुवातीच्या आपल्या 5 लेक्चर्समध्ये इंट्रोडक्टरी लेक्चर्समध्ये आपण काय डिस्कस करतोय तुमचा न्यू सिलेबस. ठीक आहे. ओके. हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. राईट. हॅव अ नाईस डे. थँक्यू.